काय आजी, झाली तयारी तुझी अष्टविनायक यात्रेची? बघू बाबा, अजून काही ठरवलं नाही. का? अरे या वयात आता पाहिजे ना कोणीतरी बरोबर. हो. तू येतोस? अगं मी तयार आहे, एका पायावर यायला तयार आहे. पण आबांना असं वाटतंय की कॅश आणि अभिलाषा वहिनींनी तुझ्या बरोबर यावं. हो, कारण बघ त्या तुझ्या लाडक्या आहेत ना, म्हणजे त्यांच्याशी तुझं बऱ्यापैकी पटतं, हो की नाही? आणि काय आहे, कॅश वहिनींनी अजून अष्टविनायकाचं दर्शनच घेतलं नाही बघ, आणि अभिलाषा वहिनींचा एक गणपती राहिलाय, म्हणून आबांचा असा विचार आहे की त्या दोघींना तुझ्या बरोबर पाठवावं. बर, मग बबड्या काय म्हणतोय? केव्हा निघायचं आम्ही? नाही नाही, बाकी सगळी तयारी झालीये, पण आबा अजून थोडा विचार करतायत की त्या दोघींना तुझ्या बरोबर पाठवण्यासाठी तयार कसं करायचं. म्हणजे? अगं म्हणजे काय झालं, आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं असं आजी अष्टविनायकला जाणार आहे, तुम्ही जा, पण त्या दोघी तयारच नाहीये. का पण? काय माहित. आता आम्ही सगळ्यांनी किती विनंती करून पाहिली, सांगून पाहिलं, पण आपण आता कोणाचं काय सांगणार ना. त्यांना सगळं सांगितल्यावर त्या म्हणतात आम्हाला आजी सोबत जायचंच नाही. माझ्या बरोबर यायचं नाही म्हणतात? बघ ना. पण बघ हा, म्हणजे उगाच कुणावर जबरदस्ती नको करायला, हो की नाही? म्हणजे नसेल बोलायचं तर नको बोलू, पण बघ. चांगली बघते त्यांच्याकडे आता जाऊन. थांब थांब, आधी मी जातो मग तू ये. हा, आलोच मी, पण तू ये नक्की. गजानन गजानन गजानन. अरे बाबा माझ्या अष्टविनायका, दे रे बाबा दर्शन. माझ्या बरोबर येणार नाहीत काय? बघतेस मी आता. काशी, अभिलाषा, ए काशी. काय ग, काय झालं? तू गप्पा बस. हो काकू आजी. काय झालं, तुम्हाला काही हवंय का? काही नकोय. माझ्यासोबत तुम्हाला जमणार नाही का यायला? मोठ्या शहाण्यात की नाही तुम्ही दोघी जणी? काकू आजी, तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाहीये. माझ्यासोबत अष्टविनायकाला यायला नकार दिला तुम्ही? हा, बोला ना. अगं सांगा ना, मला नकार का दिला तुम्ही? माझ्यासमोर गुलुगुलू बोलता आणि माझ्या मागून हे असलं सगळं बोलता. हा, बरोबर. शेवटी तुम्ही दोघी त्या गायत्रीच्या सुना ना? अहो काकू आजी, तुम्ही असं काय बोलताय? म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल असं काहीच बोललो नाहीये. म्हणजे तुम्हाला कोणी आमच्याबद्दल भडकवलंय का? माझ्या बरोबर यायला नकार दिलात की नाही? हो. नाही. नाही. हो हो हो. नाही नाही हो नाही नाही, म्हणजे आम्ही नाही नकार दिला. आम्ही नाही नकार दिला. तुमचं आपलं काहीतरीच. हा काकू आजी. हो नाही, खरं तर आम्हीच नाही म्हणालो, पण तुम्हाला वाटतो तसा आम्ही नकार दिलेला नाहीये. काय ना काकू आजी, गौरवची एक्झाम जवळ आली ना, त्यामुळे त्याचा अभ्यास घ्यावा लागतो आणि म्हणूनच मी नाही म्हणाले. अगं पण गौरवचा अभ्यास तू कुठे घेतेस? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्याची काही चिंता नको करूस, मी घेईन ना त्याचा अभ्यास. हा, हे बघ कॅश, आबा त्याचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे घेतील. तू जा ना काकू आजींसोबत. वहिनी. हा, अहो हे काय, असं काय करताय तुम्ही? म्हणाला होतात ना तुमचा अष्टविनायकातला 8वा गणपती राहिलाय, मग आजी बरोबर जा ना. नाही म्हणजे मी गेले असते,
पण मी गेले तर तुमच्यासाठी स्वयंपाक कोण करणार? आणि सिद्धी, आबा सिद्धीलाही आता गाण्याच्या क्लासला घातलंय, तर मग तिला कोण घेऊन जाणार? म्हणून मी हे बघ, तू नाही केलंस ना जेवण तर हे काही उपाशी राहणार नाही. ती आहे ना धाकटी, सारखं पुढं पुढं करणारी, मीरा मीरा मीरा. तीच ती. हा. तिला येतो स्वयंपाक करता. आणि अगं आपलं काय ठरलंय की रोज संध्याकाळी मी रिद्धीला गायनाच्या क्लासला घेऊन जाणार. हो, पण मग करताय ना तयारी? शुभ कार्याला उशीर नको. चला सामान भरा आपापलं. निघा 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 चल. चला. हो हो हो. हा गायत्री बोल, कशी आहेस? गुड गुड गुड. आम्ही इथे सगळेजण फार छान आहोत आणि सगळेजण वाट पाहत आहेत तुझी. हे बघ, उद्या सकाळी 8 वाजता रश्मीच्या अंगणामध्ये आपली गाडी ड्रायव्हर घेऊन येईल. तेव्हा त्या गाडीमध्ये बसायचं आणि तडक इकडे यायचं दुपारपर्यंत घरी. समजलं तुला? हो हो. अगं ये तू लवकर इथे, खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी. असं काय करतेस? आता एवढे दिवस नव्हतीस ना तू, मग साचल्यात सगळ्या. ये ये लवकर ये, मी वाट बघतोय. चल बाय, ठेवतो फोन. आता आज काकू या घरातून गेली की गायत्रीचा या घरात येण्याचा मार्ग मोकळा. कॅश, काय करतेस? झाकणात कशाला पाणी पितेस? थांब, मी तुझ्यासाठी पेला घेऊन येते. वहिनी, काय? पाणी पिण्यासाठी या झाकणात पाणी नाही ओतले मी. यात उड्या मारून जीव द्यायचे, जीव. अगं, यात कशाला उड्या मारतीयस तू? आणि तुला जर जीव द्यायचा आहे ना तर वर. वहिनी, मला असं म्हणायचं होतं की आपल्याला आता लाज वाटली पाहिजे. लाज. लाज होय? मला वाटते बाबा लाज बरेचदा. कसं होतं माहिती का कॅश, बाहेर जाताना ना मी छान अशी तयार होते ना, तेव्हा हे माझ्याकडे असे एक टक बघत बसतात, तेव्हा खूप लाज वाटते मला. झालं लाजून? आता मी काय बोलू? अहो, आपण दोघे या घरामध्ये असताना सुद्धा आपल्या दोघींच्या पाठीमागे काय चालू असतं ह्याची काय कल्पना आहे तुम्हाला? काय? ते तेव्हा सगळं सांगावं लागतं. वहिनी, काकू आजीला अष्टविनायकला पाठवणं, त्यांच्याबरोबर आपल्या दोघींना पाठवणं, हे आबांचा, प्रथमेश भाऊजींचा, विघ्नेशचा, मीराचा आणि ऋषीचा प्लान आहे. प्लान, षडयंत्र. कसं शक्य आहे? नाही म्हणजे बघा, जेव्हा आपण छोटासाही कट करतो ना, तेव्हा आपण किती मीटिंगा करतो, अनेक वेळा चोरून चोरून भेटतो, पण या सगळ्यांना एकत्र भेटताना मी कधीच बघितलं नाही. कसं बघणार? कारण त्यांचं हे जे काही चालतं ना, ते आबांच्या रूम मध्ये. म्हणजे हे आबांच्या रूम मध्ये जाऊन बोलत जरी असतील आणि आपण जर पाहिलं तरी आपण त्यांच्यावर डाऊट नाही घेणार का? कारण ती आबांची रूम आहे. पण आता मला सगळं कळून चुकलंय. मी काकू आजीला अष्टविनायकला पाठवणार आणि तिथूनच परस्पर रवाना करणार गावाला. बर बर. आणि मग सासूबाई घरी यायला मोकळ्या. तेच तर. सासूबाई उद्या परत येत आहेत आणि माझी अशी इच्छा होती की सासूबाईंचं धमाकेदार स्वागत या काकू आजींनी करायला पाहिजे होतं. पण नाही ना, तसं जमत नाहीये. कारण उद्या सासूबाई येतील पण आपण काकू आजींबरोबर प्रवासात असू. बापरे कॅश, आपली सगळी मेहनत वाया जाईल ग. आपण काकू आजींना इथे का बोलावलं होतं? आईंना म्हणजे सासूबाईंना धडा शिकवण्यासाठी. त्या दोघांची भेट व्हायलाच हवी. कॅश, काहीतरी विचार करणं. पुढे काय करायचं? आता एकच उपाय. कोणता? ह्या सगळ्या गोष्टी काकू आजींच्या कानावर घालायलाच हव्या. अगं पण पटेल का त्यांना?
नाही तर त्यांना वाटेल की त्यांच्याबरोबर न जाण्यासाठी आपण उगीच काहीतरी गोष्ट रचवून सांगतोय म्हणून. थोडी रिस्क आहे, पण आपल्याकडे दुसरा कुठला उपाय पण नाही. आता काही झालं तरी काकू आजींच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी घालायच्याच, म्हणजे त्यानंतर सगळं काही फिनिश. कोण आहे? मी कोण कोण आहे? काशी 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 अभिलाषा अभिलाषा अभिलाषा. अभिलाषा? काशी? अगं अशा चोरासारख्या खोलीत काय शिरलात माझ्या? काय ते ही नाही नाही ही नाही हिने सांगितलं मला. काय ग? काकू आजी, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले. काय सांगायला आलीस? बस. काय झालं? काय नाही झालं ते विचारा ना काकू आजी. हा? काकू आजी, तुमच्या मागे तुमच्याबद्दल मोठा कट रचला जातोय. हो, म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं नाही का, घरातले सगळे तुम्हाला तयारी चालू आहे, आठवतंय ना? चल ग, कट कसला? माझ्या बिचाऱ्या बबड्याचं प्रेम आहे ते. अहो, तुमचा बबड्या बिचारा म्हणजे आमचे आबा बिचारे आहेत, तो खूप गरीब आहेत. तर सासूबाईंनीच ऑर्डर दिली आहे त्यांना. त्यांनी सांगितलंय की आता मला इथे बाहेर राहून खूप दिवस झालेत, मला खूप कंटाळा आलाय, लवकरात लवकर काकू आजीला पाठवून द्या, म्हणजे खर्च झाला तरी चालेल असं म्हणाल्या. हो ना. काय ग? बबड्याच्या बोलण्यावरनं तर मला कधी असं वाटलं नाही. तुम्हा दोघींना माझ्या बरोबर सहलीला यायचं नाही म्हणून तर माझी सहल रद्द करायचा प्रयत्न करत नाही आहात ना तुम्ही? काकू आजी, तुम्ही काय बोलताय? म्हणजे आम्ही खोटं बोलतो असं वाटतं का तुम्हाला? बरं ठीक आहे, म्हणजे आमच्या बोलण्यावरती विश्वास नसेल ना तुम्हाला, तर आपण उद्या जाण्याचं कॅन्सल करूया. उद्या त्या येणार आहेत, म्हणजे तुम्हाला सगळं काही कळेल. असं आहे तर. आणि काकू आजी, आम्ही तुम्हाला हे सगळं सांगितलंय हे तुम्ही कुणालाही सांगू नका. नाही, आमच्या सासूबाई आहे ना, म्हणजे त्यांना जर कळलं की आम्ही तुम्हाला हे सगळं सांगितलं तर आम्हाला चापकाचे फटके देतील. तुम्ही ना कोणाला जाणूच देऊ नका की तुम्हाला हे सगळं कळलंय म्हणून. तुम्ही दोघी जणी आता अजिबात घाबरू नका. पुढचं सगळं माझ्यावर सोडा. निघा तुम्ही. चला. येतीये काय? येऊ देच तिला. हेलो ड्राइवर, अरे क्या जल्दी आ जाओ, क्या टाइम हो गया देख. अरे बस छूट जाएगी ना वहां पे. आ जाओ 5 मिनट में, जल्दी आ जाओ. हाँ ऋषी, काय? अरे काकूचं आवरलं की नाही बघ ना जरा. मी पाहतो. मीरा, तू आधी गाडी भर ना आता लवकर. 5 मिनिटामध्ये जा लवकर. झालं, मी पाहतोय. मीरा, ते भर ना लवकर. किती काही करतेस? त्यामुळे तसं काय काही रे? टेन्शन काय. झालं का त्यांचं? हो, मी आताच कॅशला बोलवलंय खाली. येईल ये काही प्रॉब्लेम. चला 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 चला. 12 पर्यंत व्हायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही ना. आबा, मला खरंच वाटलं नव्हतं आजचा दिवस एवढ्या सहज उजाडेल. हे सगळं तुझ्यामुळे झालं रे बाळा. Yes. काय आयडिया काढले पण. म्हणजे सुंठी वाजून खोकला गेला एकदम. ऋषी आणि आबा, तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी, उद्या 10 पर्यंत लोळत पडणार आहे. कोणी डिस्टर्ब करायला यायचं नाही मला. 10 वाजेपर्यंत? आबा, मला स्पेशल 2 दिवसांची सुट्टी हवी, फक्त झोपा काढायच्यात.
घे सुट्टी घे. पण तुला खरं सांगू, हम्म. म्हणजे काकू जाण्यापेक्षा गायत्री इथे येते ना याचा आनंद मला जास्ती झालाय. अर्थात काकू मनामध्ये तिच्याविषयी काही आढी न ठेवता गेली असती ना तर अजून जास्ती आनंद झाला असता. खरंय. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आबा, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. खरंय. अरे काय? अरे बोलत का उभा राहिलास? अरे बघ ना त्या तयार झाले की नाही, वाजले किती, त्याला म्हणून गाडी येईल आता. चला चला आता म्हणा वाजले किती. आबा हो जरा मीरा सांग त्यांना. अरे शांत काय, बस चुकली म्हणजे. आल्या आल्या. झाली का सगळी तयारी? अरे अभिलाषा सामान कुठे तुझं? आणि काकूआजी तुझं थांब मी घेऊन येतो. काही गरज नाही. आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. काय ग काकू, काय झालं? काय झालं म्हणजे काल रात्री मी पंचांग चाळत बसले होते, तेव्हा मला कळलं की आजपासून राहूची दशा सुरू आहे. आणि अशा वेळेला बाहेर पडणं म्हणजे मूर्खपणाच आहे. आणि देवदर्शनाला प्रवास करायचा म्हणजे आणखीनच महामूर्खपणा. हो ना, म्हणजे देवदर्शनात पुण्यही मिळणार नाही आणि प्रवासात अडचणीही येतील. नाही असं काकू आजी म्हणत होत्या. मग काय बबड्या, तू रद्द करून टाक बाबा. मी काय म्हणतोय आजी, मी पंचांग पाहतो आणि काहीतरी उपाय सुचवतो ना तुला त्याच्यावरती. तू गप्पा बस रे. ज्योतिषशास्त्राचा अर्धवट अभ्यास करून तू माझ्याशी बोलू नकोस, कळलं ना? आम्ही कुठेही जात नाही आहोत. त्या ड्रायव्हरला सांग नको येऊस म्हणून, नाही जायचंय. क्या बात आहे बहिणी. आता खरी मजा येणार. हो ना, आपल्या सासूबाईंची आणि त्यांच्या सासूबाईंची भेट होणं आता अटळ आहे. पण अशी तशी भेट नसणार आहे, धमाकेदार भेट असणार आहे. बहिणी, तुम्हाला सासूबाई या नावाचा बुरुज कोसळताना बघायचा होता ना? हो, आत्ता बघाल तुम्ही. तोफी तयार आहे आणि सासूबाई पण. सासूबाई आल्या रे आल्या की सगळं काही फिनिश. सासूबाई